विद्यार्थी मित्रांनो, आपण दशांश अपूर्णांकाची जी सिरीज सुरू केली आहे त्या दशांश अपूर्णांकामध्ये आज आपण दशांश अपूर्णांकाची स्थानिक किंमत आपल्याला बऱ्याचदा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो की दशांश अपूर्णांकाची स्थानिक किंमत लिहा। आपल्याला नवोदय स्कॉलरशिप NMS परीक्षा असू देत किंवा इतर स्पर्धा परीक्षा असू देत त्या सर्वांसाठी स्थानिक किंमत ही आपल्याला समजणं खूप महत्त्वाचं आहे। आपल्याला दिलेल्या पूर्णांक संख्येची आपण स्थानिक किंमत सांगू शकतो, पण दशांश अपूर्णांकाची स्थानिक किंमत सांगताना मात्र आपण पूर्णतः गोंधळून जातो। त्याचा आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे की दशांश शतांश स्थानासोबत एकक या स्थानाच्या अंकाची स्थानिक किंमत कशी काय ठरवायची। तर चला तर आपण सुरुवात करूया। दशांश अपूर्णांकामध्ये आज आपण पाहणार आहोत दशांश अपूर्णांकाची स्थानिक किंमत। आता पहा, कुठलीही एखादी संख्या दिलेली असेल मित्रांनो, आपण उदाहरणामध्ये या ठिकाणी पकडूया 27.32 किंवा या ठिकाणी आपण दुसरं उदाहरण घेऊ 132.51। आता पहा, तर आता याच्या अगोदरच्या आपण व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की दशांश स्थानाच्या डावीकडे जी संख्या असते ही काय असते, पूर्णांक संख्या असते, पूर्ण संख्या असते, आणि दशांशाच्या नंतरची जी असते ती काय असते, आपण दशांशाच्या नंतरची आपण दशांश पद्धतीमध्ये लिखाण केलेलं असते अपूर्णांकाची। आणि इथं सुद्धा पहा, आपण आता दशांशाच्या डावीकडचं जे स्थान असतं ते मित्रांनो एकक असतो, आणि हा जो असतो तो काय असतो मित्रांनो, हा दशक असतो। आता इकडे जर संख्या वाढत गेली तर एकक, दशक, शतक, हजार इकडे वाढत जाणार आहे, आणि याच्यानंतर दशांशाच्या नंतरची जी असते ती असते आपलं दशांश स्थान, आणि हे स्थान असतं आपलं ते काय असते, शतांश स्थान। आता याची आपल्याला स्थानिक किंमत लिहायची। आता अडचण कुठे येते मित्रांनो, एककाची लिहायला आपल्याला काही अडचण येत नाही। एकक किती आहे आपला, 7 एकक, याची स्थानिक किंमत 7। 2 दशक, 2 दशकाची स्थानिक किंमत किती आहे, 20। आपण 20 ला 20 लिहू शकतो, म्हणजे 2 ची स्थानिक किंमत 20, 7 ची स्थानिक किंमत 7। आता हे दशांश चिन्ह आहे, त्याच्यानंतर जे आपल्याला दशांश स्थान आले या दशांश स्थानाची जर स्थानिक किंमत लिहायची झाली तर हे 0.3 किंवा हे दशांश स्थान आहे। दशांश स्थान म्हणजे 3चे 10 भाग केलेले आहे। 3चे किती भाग केलेले आहेत, 10 भाग केलेला आहे, म्हणून हे दशांश स्थान निर्माण झाले। या ठिकाणी सुद्धा बघा, हे शतांश स्थान आहे, या शतांश स्थानाला सुद्धा आपण याला सुद्धा 0.02 किंवा याला शतांश स्थानावर असल्यामुळं, शतांश स्थानावर कोणता अंक आहे, तर 2 अंक आहे, याचं शतांश स्थान आहे, म्हणजे याचे किती भाग केलेले आहेत, 100 भाग केलेले आहेत। परीक्षेमध्ये मित्रांनो तुम्हाला दशांश किंवा शतांश स्थानाचा ज्यावेळेस विचारलं जाईल त्यावेळेस ते दशांश चिन्हामध्ये असेल तर हे उत्तर आपण योग्य करायचंय, आणि जर नसेल, व्यवहारी अपूर्णांकामध्ये जर आपल्याला दिलेलं असेल तर आपलं उत्तर हे बरोबर आहे। दशांश स्थानाचं विचारलं असेल तर 3/10 येईल, शतांश स्थानाचं विचारलं असेल तर 2/100, म्हणजे अशा प्रकारची गणित आपल्याला येऊ शकतात। हे किंवा हे किंवा हे आपण या ठिकाणी समजून घ्यायचं। म्हणजेच काय, 3चे 10 समान भाग केलेले आहेत, म्हणजे यालाच आपण असं लिहू शकतो आणि यालाच आपण असं लिहू शकतो। इथं सुद्धा आपण 2चे 100 भाग केलेले आहेत, म्हणजे 0.02 हे दशांश स्थान आहे, किंवा 2चे 100 भाग असे सुद्धा आपण त्याचं लिखाण करू शकतो। आणि ही झाली 27.32 या संख्यांची सर्वांची स्थानिक किंमत। तसंच ही पण संख्या पहा, इथं आपल्याला एकक, दशक, या ठिकाणी शतक दिलं आहे। हे जे आहे ते आपलं दशांश स्थान आहे, आणि एक हे जे आहे हे काय आहे मित्रांनो, तर शतांश स्थान आहे। पुन्हा आपण वरच्या सारखं एकक ही पूर्ण संख्या आहे, म्हणून 2 ची स्थानिक किंमत 2, 3 हा दशक आहे, त्याची किंमत 30, आणि शतक 1 आहे, 1 ची स्थानिक किंमत किती आहे आपल्याला, 100। ही पूर्ण संख्येची आपल्याला लिहायला काही अडचण नाहीये। आता त्याच्या पुढे जे दशांश स्थान आपलं तयार होणार आहे मित्रांनो, त्या दशांश स्थानाची स्थानिक किंमत आपल्याला 0.5 किंवा दुसरा काय लिहिता येईल, तर 5/10 भाग आहे, 5चे 10 भाग
5चे 10 भाग केले म्हणजे दशांश भाग केले म्हणजे 0.5 आणि तसेच आपण शतांशाचे सुद्धा आपण या ठिकाणी 0.01 किंवा 1 शतांश म्हणजे 100 भाग केलेले आहेत एकाचे आणि ही याची काय झाली स्थानिक किंमत झाली. म्हणून आपण हे या ठिकाणी विसरून जायचं नाहीये. हे किंवा हे किंवा हे याच्यापैकीच आपलं जे उत्तर असणार आहे आणि जे आपल्याला स्थानिक किंमत सांगितलेली आहे तर ही स्थानिक किंमत आपण अशा प्रकारे या ठिकाणी काढू शकतो. याच्यामध्ये आपण घाबरून जायची काहीही गरज नाही, गोंधळून जायची काहीही गरज नाही. ही दशांशाच्या डावीकडची जी संख्या असते ती आपण नेहमी पूर्णांकातली संख्या असते आणि दशांशाच्या चिन्हाच्या पुढची जी संख्या असते ती काय असते दशांश शतांश स्थानावरची संख्या असते. तिचे लेखन आपण अशा पद्धतीने करू शकतो. तर आज आपण दशांश अपूर्णांकातील स्थानिक किंमत हे आपण या ठिकाणी आज आपण अभ्यासलेला आहे. निश्चितच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.